नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023 याची नियुक्तीबाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर सर्व प्रकारच्या वादविवादानंतर तलाठी भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। तर सध्या तलाठी भरतीची जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याला सुरुवात झालेली असून तुम्हाला 26 जानेवारी पर्यंत नियुक्ती पत्र देण्याचे काम या ठिकाणी होऊ शकते। तर जिल्हानिहाय निवड यादी अगोदर जाहीर केल्या जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला नियुक्ती पत्र या ठिकाणी दिल्या जाणार आहे। म्हणजे जिल्हानिहाय यादी तुमची हे 23 किंवा 22 जानेवारी पर्यंत लागू शकते आणि 26 जानेवारी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाऊ शकते। तर याबाबत महसूल विभागाने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हे अपडेट दिलेली आहे। तर पहा यामध्ये काय म्हटलं आहे। तर बघा मित्रांनो, रेव्हेन्यू डिपार्टमेंटने ही ट्विट केलेलं आहे। तलाठी निवड यादी आठवड्याभरातच, ठीक आहे, निवड यादी हे आठवड्याभरात जाहीर केल्या जाईल आणि याद्याचे काम अंतिम टप्प्यात 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता, ठीक आहे। याद्याचे काम मित्रांनो अंतिम टप्प्यात आहे। जिल्ह्यानुसार तुमची निवड यादी लावल्या जाणार आहे आणि 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीपत्र पण मिळू शकते। तर बघा, तलाठी निवड यादी आठवड्याभरात 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता। बघा, तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे, ठीक आहे। यात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदानुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे तलाठी पदाकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्तीपत्र मिळू शकतील। येत्या 26 जानेवारीला ही नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे, ठीक आहे मित्रांनो। तर 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात यावे यासाठी प्रक्रिया सुरू आहे। बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचे हे जिल्हे वगळून 23 जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली, ठीक आहे। तर पेसा अंतर्गत 13 जिल्हे वगळून यामध्ये 23 जिल्ह्याची निवड यादी जाहीर केल्या जाईल। भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्ध पातळीवर केले आहे। निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवाराची यादी जिल्हानिहाय तयार होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या 13 जिल्ह्यांमधील उमेदवाराच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल। तर मित्रांनो, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर या 13 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कार्यवाही सुरू होईल, त्याची निवड यादी लावल्या जाईल। तर रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे। हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरविण्यात येत आहे, ठीक आहे मित्रांनो। तर अंतिम टप्प्यात निवड यादीचे काम या ठिकाणी सुरू आहे। तर 11.5 लाखापेक्षा अधिक उमेदवार 11.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज या ठिकाणी भरलेला होता आणि यामध्ये 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती, ठीक आहे मित्रांनो। ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। तर 26 जानेवारीपर्यंत तुमच्याजवळ नियुक्तीपत्र येण्याची शक्यता आहे। तर निवड यादी जाहीर करण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे। येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये निवड यादी जाहीर केल्या जाईल आणि तुम्हाला नियुक्तीपत्र मित्रांनो या ठिकाणी लवकर मिळू शकते, ठीक आहे। तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।